नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 12 मे 2026 चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनमध्ये कोणते पद महिलांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपाध्यक्ष पद। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी कायमस्वरूपी उपाध्यक्ष पद राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे। हा प्रस्ताव 2027-28 पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे। यापूर्वी 2026-27 साठी दिलेला आरक्षण आदेश पुन्हा लागू करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, 2024-25 मध्ये प्राथमिक शिक्षणातील गळती दर शून्यावर आणणारे राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड। झारखंडने शालेय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करत 2024-25 मध्ये प्राथमिक स्तरावरील गळती दर शून्यावर आणला आहे। नीती आयोगच्या 8 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार राज्याचा प्राथमिक गळती दर 2014-15 मधील 6.41% वरून 2024-25 मध्ये 0% वर आला आहे। ही आकडेवारी युनिफिड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस शी संबंधित आहे। या प्रगतीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत टिकून राहण्याचे प्रमाण आणि शैक्षणिक सहभागात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रश्न तिसरा आहे, भारत सरकारने सेन्सस 2027 अंतर्गत जनगणना गणकांसाठी कोणती आधुनिक ओळख प्रणाली सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, QR कोडयुक्त ओळखपत्र। इंडियाने सेन्सस 2027 प्रक्रियेसाठी जनगणना गणकांना QR कोडयुक्त ओळखपत्रे जारी करण्यास सुरुवात केली आहे। नागरिक मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून जनगणना कर्मचाऱ्यांची ओळख पडताळू शकतील। सेन्सस 2027 चा पहिला टप्पा 1 मे 2026 रोजी सुरू झाला। देशभरात सुमारे 30 लाख गणक या प्रक्रियेत सहभागी आहेत। डिजिटल जनगणना प्रणालीमध्ये मोबाईल ॲप्स आणि केंद्रीय पोर्टलचा समावेश करण्यात आला आहे। प्रश्न चौथा आहे, प्रादेशिक सहकार सुधारणा परिषद पहिल्यांदाच कोणत्या राज्याच्या राजधानीत आयोजित करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोराम। आयझॉल येथे पहिल्यांदाच प्रादेशिक सहकार सुधारणा परिषद आयोजित करण्यात आली। ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सहकार सुधारणा उपक्रमाचा भाग होती। परिषदेचे आयोजन मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन मार्फत करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश तळागाळातील सहकारी संस्थांना बळकटी देणे आणि ईशान्य भारतात सहकार आधारित विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे। प्रश्न 5वा, भारताने प्रथमच कोणत्या विषयावरील ISO TC20/SC14 आंतरराष्ट्रीय बैठकींचे आयोजन केले आहे? आता इथे ISO TC आणि SCचा लॉंग फॉर्म जाणून घ्या। इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन टेक्निकल कमिटी 20/सब कमिटी 14 हा आहे। तर प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्पेस सिस्टीम्स अँड ऑपरेशन्स। इंडियाने प्रथमच ISO TC20/SC14 स्पेस सिस्टीम्स अँड ऑपरेशन्स आंतरराष्ट्रीय बैठकींचे आयोजन केले। या बैठकींचे आयोजन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स मार्फत नवी दिल्ली येथे करण्यात आले। कार्यक्रम भारत मंडपम येथे पार पडला। या बैठकीत 13 देशातील 131 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला। बैठकीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि जागतिक अवकाश संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी झाले। प्रश्न 6वा आहे, कृष्ण स्वामीनाथन यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नौदल प्रमुख। कृष्ण स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या पुढील नौदल प्रमुखपदी चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ नियुक्ती करण्यात आली आहे। ते 31 मे रोजी पदभार स्वीकारतील आणि दिनेश के त्रिपाठी यांची ते जागा घेतील। सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे नेतृत्व मुंबई येथे करत आहेत। व्हाईस ॲडमायरल कृष्ण स्वामीनाथन यांना भारतीय नौदलातील दीर्घकालीन कार्यानुभव आणि नेतृत्वाचा अनुभव आहे। प्रश्न 7वा आहे, भारताच्या पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी।
NS राजा सुब्रमणी यांची भारताच्या पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत आणि अनिल चौहान यांची जागा ते घेणार आहेत. प्रश्न 8वा आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने आपले पहिले अमेरिकेतील केंद्र कोठे स्थापन केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कॅलिफोर्निया मेनलो पार्क. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने अमेरिकेत आपले पहिले केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र मेनलो पार्क येथे स्थापन करण्यात आले आहे. केंद्र 24 मे 2026 रोजी कार्यान्वित झाले. या केंद्राची घोषणा सिलेक्ट USA इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये करण्यात आली, जी 6 मे ते 9 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी एकूण $7.5 दशलक्ष गुंतवणूक नियोजित आहे. त्यापैकी IITM ग्लोबलकडून $4.5 दशलक्ष ची ग्रीनफील्ड गुंतवणूक समाविष्ट आहे. प्रश्न 9वा आहे, आर्किबाल्ड प्राइज 2026 कोणत्या कलाकाराला प्रदान करण्यात आला? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, रिचार्ड लेवर. आर्किबाल्ड प्राइज 2026 हा पुरस्कार 8 मे 2026 रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मेलबर्न स्थित कलाकार रिचर्ड लेवर यांना मिळाला. त्यांनी पीट जॅन्ट जॅट जारा एल्डर इल्युएंटी केन, ज्या पीट जॅन्ट जॅट जारा समुदायातील ज्येष्ठ कलाकार आणि पारंपरिक वैद्य आहेत, यांचे चित्र त्यांनी सादर केले होते. हा पुरस्कार $1,00,000 रोख रकमेचा होता. आर्किबाल्ड प्राइज 2026 साठी एकूण 1034 कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. आर्किबाल्ड प्राइजची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली असून तो आर्ट गॅलरी ऑफ न्यू साऊथ वेल्स मार्फत दिला जातो. प्रश्न 10वा आहे, रोड रडार हा उपक्रम कोणत्या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती. दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटीने 8 मे 2026 रोजी दिल्लीमध्ये रोड रडार हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम रस्त्यांवरील हवेच्या प्रदूषणाच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी दैनंदिन जमिनीवरील सर्वेक्षणांवर आधारित आहे. रोड रडार याचं लॉंग फॉर्म आहे रिअल टाईम एअर पोल्युशन डिटेक्शन अक्रॉस रोड्स. या उपक्रमात 13 समर्पित सर्वेक्षक तैनात करण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सर्वेक्षक नियुक्त आहे. सर्वेक्षक MCD 311 या मोबाईल ॲपचा वापर करून क्षेत्रीय सर्वेक्षण करतात. हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.